नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर आज मी भरलेलं कारलं बनणार नाही. ही हिरवी कारली आणली ती मी अर्धा किलो. तर आता ही दोनदा धुवून चांगली स्वच्छ घेतली ती. तर आता ही ह्यातलं बी काढून चिरून घेत्या. त्यासाठी कोथिंबीर थोडी घेतल्या, एक कांदा भाजून घेतलाय, लसूण आहे, अद्रकचा एक तुकडा आहे, ही चीज जरा पाण्यात भिजू घातल्या. आणि ही सुका मसाला म्हणजे तीळ, शेंगदाणा, सुकं खोबरं मी एक जागी वाटून ठेवलेलं आहे, म्हणजे कधी पण टाकायला येते कशात पण म्हणून. तर मी आता ह्यात थोडं जिरं टाकते आपल्याला. आणि ही पण मसाला ह्याची सगळीच काढून घ्यायचा नाही. तर आता ही लसूण, अद्रक, कांदा, ही कोथिंबीर आता ही मिक्सरला काढून घेणार नाही मी. तर आता ही कारली मी चिरून घेते. बारकी बारकी कारली आहे ती. त्यातलं आपल्याला बी सगळं काढून घ्यायचं. अशी चिरून घ्यायची, बी सगळं काढायचं. कारलं ही कवा तर आठवड्यात एकदा दोनदा खायलाच पाहिजे, आपल्या शरीराला चांगलं असतं. तर मी आता ना या कारल्यातलं सगळं बी काढून घेतलं तर आणि मीठ भरलं या. तर आता मी ह्याला डबल एकदा चांगलं धुवून घेणारे नाही. हे मीठ सगळं धुवून काढून चांगली सोपची कारली धुवून आता ही मसाला भरून घेते त्यात. आता ही मीठ भरून मी ठेवलंय सगळं कारलं. तर आता ही मिक्सरमध्ये आपण मसाला काढलेला आहे. तर आता ही काढून घेते. तर आपल्याला चवीपुरतं आता मीठ टाकून घेते. तर थोडं आता मी थोडं टाकणार आहे लाल तिखट. तर बारक्या चमच्याने 1-2 चमचे होईल एवढं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे ना. मागा मी त्या मसाल्यात वाटलेलं टाकलेलंच आहे. तर आता मी हळद टाकून घेते. चांगले 1 चमचे जास्तच आहे. थोडी काश्मीर मिरची टाकून घेते. आणि आपण चिचचं पाणी केलेलं आहे. तर आता ही चीज बी ह्यात टाकून घेते. तर थोडं तेल टाकते, एक अर्धा टोपा. आता मी कारल्यात भरून घेते शिजायला. तर आता मी गॅस पेटवलाय, तेल टाकते. आता 1 टोपण टाकले, थोडंच वर टाकते. तेल लई वापरत नाही मी. तर कारल्यात असा मसाला भरायचा. वरण बी लावून घ्यायचा ह्याला असा. काय बाया तेल वापरते त्याला, त्या कालवणाच्या वर वाटभर तेल उभा राहत. आणि तेच युट्यूब बघून दुसऱ्या बी बायका तसंच तेल वापरते त्या. तर आता तेल चांगलं तापलंय, आपलं गॅस बारीक केलाय. तर कारलं टाकून घेते.
तर मी हिने टाकायची विसरून दिल्या. तर आता मी थोडं कारलं बाजूला करून ते टाकून घेते. आता एक कारलं मी खालवर करून आणि काही ज्यात तेल बिल टाकत नाही, काय नाही. आता मी टाकलीवर ठेवती आणि गॅस बारीक करते आणि टाकली थोडं पाणी ओतून ठेवायचं. ती घामानं ठेम ठेम खाली गळून कारले एकदम चांगलं असं बिन पाण्याचं कारलं शिजतं. त्याला पाणी बिणी टाकायची गरज नाही. तर चला आपण आता बघूया कारलं आपलं शिजलंय का. भरलेलं कारलं हे असं झालंय. तुम्ही बी करा, खावा, बघा तुम्हाला चांगलं लागतंय का. त्याला जास्त वापरलं नाही या, कायमचं वापरते तेवढंच वापरत्या. तुम्ही बी करा, खावा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.